बी-एम-एसचा कट ऑफ घसरणार का? तर हो, बी-एम-एसचा कट ऑफ हा दरवर्षी घसरतो. तर तो कोणत्या-कोणत्या कारणामुळे कमी होतो, नेमकं आपल्याला कोणत्या-कोणत्या प्रोसेस थ्रू जावं लागते, राउंड्स कसे खेळावे लागतात आणि नेमकं हे असे कोणते राउंड्स असतात ज्यामध्ये आपला कट ऑफ खूप जास्त कमी जातो आणि ज्या मुलांना कमी मार्क्स आहेत त्यांना सुद्धा सीट मिळून आणि जाते. या व्हिडिओमध्ये आपण एका विद्यार्थ्याचं उदाहरण घेऊन हे बघणार आहे की त्याला लास्ट इयर तर आधी सुरुवातीला सीट तर नाही मिळाली, बट शेवटी काही दिवसानंतर त्याला त्यांची सीट मिळून गेली. ही सर्व प्रकारची इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर यश, मेडमार्ग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपण जर का बी-एम-एस किंवा बी-एच-एम-एस काउन्सिलिंगची जर का गोष्ट केली तर यामध्ये आपले 3 राऊंड हे असतात. तेच राऊंड 1, राऊंड 2 आणि सोबतच जो आपला शेवटचा राऊंड आहे म्हणजेच राऊंड 3. तर या सर्व राऊंड्समध्ये म्हणजे हे जे आपले 3 राऊंड्स आहेत यामध्ये आपली नॉर्मल काउन्सिलिंगच चालते. यामध्ये जेही कॉलेजेसची जेवढ्याही सीट्स असतात त्या भरल्या जातात. नियमाप्रमाणे या सर्व सीट्स भरल्या जातात आणि ज्याही मुलांना या कोणत्याही राऊंडमध्ये सीट मिळाली असेल ते त्यांची सीट घेऊ शकतात, तेही शेवटच्या राऊंडपर्यंत. पण ज्या मुलांना शेवटपर्यंत कोणतीच सीट मिळालेली नाही त्या मुलांसाठी तिसऱ्या राऊंडनंतर एक स्ट्रे वॅकन्सी राऊंड म्हणून एक राऊंड असते, ते राऊंड्स चालू होतात. हे राऊंड नेमके कसे असतात तर हे तुम्ही समजून घ्या की राऊंड 3 नंतर जे आपले स्ट्रे वॅकन्सी राऊंड्स होतात हे राऊंड्स आपले 10 ते 12 राऊंड्स आपले अंदाजी चालतात. लास्ट इयर ही आपले 12 ते 13 राऊंडपर्यंत आपली जी बी-एम-एस किंवा बी-एच-एम-एसची काउन्सिलिंग होती ती गेली होती, ज्याला आपण स्ट्रे वॅकन्सी राऊंड्स असं म्हणतो. तर हे राऊंड्स का होतात तर समजा एका कॉलेजमध्ये आपल्या 100 सीट्स आहेत, त्या 100पैकी जर का 90 सीट्स ह्या राऊंड 1, राऊंड 2 आणि राऊंड 3मध्ये जर का भरल्या गेल्या असतील तर त्या उरलेल्या 10 सीट्सची जीही काउन्सिलिंग होते ती ह्या स्ट्रे वॅकन्सी राऊंडमध्ये होते. तर या राऊंड्समध्ये ह्या ज्या उरलेल्या आपण 10 सीट्स पकडल्या त्या सीट्सची काउन्सिलिंग आपली स्ट्रे वॅकन्सी राऊंड्स थ्रू होत असते. यामध्ये ज्याही उरलेल्या सीट्स आहेत त्या भरल्या जातात. तर हे राऊंड आपले कधीपर्यंत चालतात आपण जर का याचा विचार केला, जोपर्यंत सर्व कॉलेजेसच्या सीट भरत नाही तोपर्यंत आपले स्ट्रे वॅकन्सी राऊंड चालतात. मग ते भलेही राऊंड कितीपर्यंत जाओ, याचा हा एक रूल परमनंटच आहे की जोपर्यंत सर्व सीट्स भरल्या जात नाहीत तोपर्यंत आपले स्ट्रे वॅकन्सी राऊंड चालतात. म्हणूनच यामुळे काय होतं, आपला जो स्ट्रे राऊंड्सचा जो कट ऑफ असतो तो खूप कमी जातो. म्हणजे समजा जर का राऊंड 3पर्यंत जे आपण हा जो नॉर्मल राऊंड होता यामध्ये जर का कट ऑफ आपला 400 मार्कपर्यंत जर का गेला असेल तर स्ट्रे राऊंडपर्यंत हा कट ऑफ उतरून आपला 350 किंवा 360पर्यंत जातो. कारण की कट ऑफमध्ये एवढा जास्त फरक पडतो, कारण की ज्या उरलेल्या सीट्स आहेत बरेच जे विद्यार्थी असतात ना ते राऊंड 3 नंतरच काउन्सिलिंग सोडून देतात किंवा शेवटपर्यंत जात नाही, ड्रॉप घेतात. तर त्यामुळेच आपला जे स्ट्रे वॅकन्सीचा कट ऑफ आहे हा कमी जातो. तर स्ट्रे वॅकन्सीचे बरेचसे असे काही नियम आहेत जे की तुम्हाला समजून घेणं आहेत. जर का तुम्हाला आमचा पेड मेडिकल काउन्सिलिंग प्रोग्राम जॉईन करायचा असेल, पूर्ण काउन्सिलिंग करून मिळेल. त्यात रजिस्ट्रेशन, फॉर्म फिलिंग, चॉईस फिलिंग, अलॉटमेंट गायडन्स, फक्त तुम्हाला जे आवश्यक डॉक्युमेंट्स आहेत ते आमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत. बाकी सर्व काम आमची टीमच करेल. जर का आपल्याला स्ट्रे राऊंडमध्ये जर का सीट मिळालेली असेल, स्ट्रे राऊंडमध्ये जर का आपल्याला सीट मिळाली असेल तर ती कंपल्सरी आहे की आपल्याला ॲडमिशन त्यामध्ये घ्यावंच लागेल. एम-बी-बी-एस आणि बी-डी-एसचा तर असा रूल आहेच. एम-बी-बी-एस आणि बी-डी-एसच्या रूलमध्ये तर एम-बी-बी-एस आणि बी-डी-एससाठी तर हा रूल अप्लाय झालेलाही आहे, बट बी-एम-एस बी-एच-एम-एससाठीही हा रूल अप्लाय होऊ शकतो. पण स्ट्रे राऊंडसाठी कोण कोण एलिजिबल आहे आपण जर का याचा विचार केला तर ज्याही मुलांना राऊंड 1, 2 आणि 3मध्ये जर का त्यांना सीट मिळाल्या नसतील, कोणत्याच प्रकारच्या राऊंडमध्ये जर का त्याला कोणतीच सीट मिळालेली नसेल, भलेही बी-एम-एस असो किंवा बी-एच-एम-एस असो, तर ते सर्व विद्यार्थी हे स्ट्रे राऊंडपर्यंत जाऊ शकतात. आणि स्ट्रे राऊंडसाठी जर का आपल्याला कॉलेज मिळालेलंच नसेल, सीट मिळालेलीच नसेल तर परत फ्रेश रजिस्ट्रेशन करायची गरज आपल्याला पडत नाही. स्ट्रे राऊंडमध्ये आपल्याला खूप लक्षपूर्वक ही काउन्सिलिंग करावं लागते. स्ट्रे राऊंडमध्ये गेलो म्हटल्यानंतर आपल्याला जी कॉलेज लिस्ट आहे ही खूप चांगल्या प्रकारे बनवावी लागते. कॉलेजचं फी स्ट्रक्चर बघून, कॉलेजचं लोकेशन बघून, कॉलेजची इन्फॉर्मेशन बघून, कारण की ज्या मुलांना कमी मार्क्स आहेत त्या मुलांना आपल्याला जे नवीन कॉलेज आहेत ती भेटण्याची शक्यता खूप जास्त असते. नवीन कॉलेजचे नियम वेगळे असतात, त्यांची फीस पूर्ण घेत असतात. ही सर्व इन्फॉर्मेशनसाठी तुम्हाला काउन्सिलिंग ही खूप जास्त लक्षपूर्वक करणं आहे. कारण की या स्ट्रे राऊंडपर्यंत जर का तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला खूप लक्षपूर्वक सर्व गोष्टी करावी लागतील. जे रजिस्ट्रेशन असो, फॉर्म फिलिंग असो किंवा चॉईस फिलिंग असो, कॉलेजची लिस्ट बनवणं असो, सर्व प्रकारच्या गोष्टी खूप जास्त लक्षपूर्वक करणं असतात. तेच जर का आपण विचार केला तर स्ट्रे राऊंडमध्ये काय होतं, ज्याही व्हॅकंट सीट आहेत त्या भरल्या जातात आणि स्ट्रे राऊंडमध्ये आपल्याला जी काही सीट मिळेल ती पूर्ण नशिबावर मिळेल. का? कारण की जर का आपल्याला सीट मिळाली नाही तर आपल्याला ड्रॉप किंवा रिपीटच करावं लागेल. समजा आपली काउन्सिलिंग आता यावर्षी ऑगस्ट महिन्यात चालू झालेली आहे, तर जवळपास जानेवारी ते फेब्रुवारीपर्यंत आपल्याला वेळ लागू शकतो जर का आपल्याला स्ट्रे राऊंडनी जर का सीट पाहिजे असेल तर.
इतका जास्त वेळ आपल्याला लागू शकतो. आणि जर का आपण आता जानेवारीचा विचार केला की जर का जानेवारीपर्यंत जर का आपल्याला सीट मिळाली नाही तर पुढच्या 3 महिन्यामध्येच आपली नीट येऊन जाते, म्हणजे आपला मे महिना येऊन जाते 3-4 महिन्यानंतरच. म्हणजे तुम्ही समजू शकता की यामध्ये जेवढं आपल्याला रिवॉर्ड आहे तेवढं रिस्कसुद्धा आहे. म्हणून स्ट्रे राऊंडपर्यंत जर का जात असाल तर रिपीट करण्याचीही तयारी तुम्ही सुरू ठेवा. सर्व प्रकारचं मार्गदर्शन ही तुम्हाला आमच्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राममध्ये दिलं जाईल. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला जर का आमचा पेड काउन्सिलिंग प्रोग्राम जॉईन करायचा असेल तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मेसेज करून जॉईन होऊ शकता. ऑफ कमी जातो, तर तो कसा कमी जातो आपण हे बघूया. तर हे जे राऊंड आहे हा राऊंड 3 आहे लास्ट इयरचा. 2025चा हा डेटा मी घेतलेला आहे. तिसरा जो राऊंड मी तुम्हाला आधी सांगितलं की जे आपले नॉर्मल राऊंड्स होतात, तर तिसरा राऊंड तो त्यामधला आहे, जो की शेवटचा राऊंड मानला जातो. तर यामध्ये आपण एक विद्यार्थी बघू की या विद्यार्थ्याचा रँक आहे 5,81,000. कॅटेगरी आहे SEBC. तुम्ही बघू शकता की तिसऱ्या राऊंडमध्ये कोणत्याच प्रकारची सीट या मुलाला मिळालेली नाही आहे. बघू शकता की चॉईस नॉट अवेलेबल असं आलं आहे 5,81,000. आणि ही लिस्ट आपली तिसरी लिस्ट होती. त्याचनंतर जर का आपण काही महिन्यानंतर जो स्ट्रे वॅकन्सी राऊंड होतो आणि जवळपास हा 10वा राऊंड होता, म्हणजे खूप जास्त वेळ, म्हणजे तुम्ही बघू शकता इथे तारीख बघा, प्रिंटेड ऑन 19/1/2026, म्हणजे जानेवारी महिन्यापर्यंत, जानेवारी महिना अर्धा झाल्यानंतर या मुलाला सीट मिळाली की नाही आपण ते बघू. जर का आपण सेम मुलगा आहे, 5,81,000 एवढा रँक आहे, SEBC कॅटेगरी आहे, आणि ते जर का आपण आता बघितलं तर त्याला आर्यन लाहोटी आयुर्वेदिक बुलढाणा कॉलेज मिळालेलं आहे. आणि हा राऊंड 10वा राऊंड आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता की स्ट्रे राऊंडमध्ये किती जास्त वाट बघायची गरज आपल्याला आहे. कारण की 19 तारीख जानेवारी महिन्यापर्यंत या विद्यार्थ्याला वाट बघायची गरज पडली आहे स्ट्रे राऊंडमध्ये. पण शेवटी त्याला ही सीट मिळालेलीच आहे. त्यांना चांगलं गायडन्स मिळालं, काउन्सिलिंग जर का आपण चांगली केली, लक्षपूर्वक कॉलेज भरले, लक्षपूर्वक जर का आपण सर्व प्रकारच्या प्रोसेसेस केल्या तर आपली सीट भेटण्याचे चान्सेस वाढतात. या मुलाला इथे नशिबामुळे सीट मिळालेली आहे, शेवटपर्यंत टिकल्यामुळे त्यांना इथे सीट मिळालेली आहे. कोणत्याच प्रकारचा इथे पैसे देऊन आम्ही ॲडमिशन करू किंवा आम्ही काहीतरी मेळ करू असं प्रकारेने आपली ॲडमिशन होत नाही. सर्व ज्याही ॲडमिशन्स होतात त्या CET सेल थ्रू होतात आणि पूर्ण लक्षपूर्वकच होतात. म्हणून जी काउन्सिलिंग आहे ती खूप जास्त लक्षपूर्वक करा. कॉलेज लिस्ट चांगली प्रिपेअर करा. मी आमच्याकडून जर का तुम्हाला करवायचं असेल तर तुम्ही खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आम्हाला मेसेज करून आमच्यासोबत जॉईन होऊ शकता. कारण तुम्ही बघितलं आहे, मी तुमच्या पुढे इथे प्रूफ दिलेला आहे की एका मुलाला राऊंड 3मध्ये इथे चॉईस नॉट अवेलेबल असं आलेलं आहे. ते जर का आपण 10व्या राऊंड म्हणजे जे स्ट्रे राऊंड चालू होतात त्याचा जर का आपण विचार केला तर इथे त्या सेम विद्यार्थ्याला इथे आर्यन लाहोटी आयुर्वेदिक कॉलेज बुलढाणा म्हणजे BMS इथं मिळालेलं आहे. अशा प्रकारे जे आपले स्ट्रे राऊंडमध्ये चान्सेस आहेत ते खूप जास्त असतात सीट मिळण्याचे. पण त्यासाठी आपल्याला रिस्कसुद्धा घ्यावं लागते. जर का सीट मिळाली नाही तर आपल्याला ड्रॉप किंवा रिपीट करावं लागतं. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांना हा एकच प्रश्न पडतो की माझ्या मार्क्सवर मला कोणते कॉलेज मिळेल. याचसाठी आम्ही सुरू केलेला आहे आमचा पेड काउन्सिलिंग प्रोग्राम. यामध्ये तुम्हाला नीट काउन्सिलिंगचे सर्व अपडेट्स, व्हॉट्सअप सपोर्ट आणि MBBS, BAMS, BHMS, BDS, फिजिओथेरपी या सर्व कोर्सेससाठी वैयक्तिक मार्गदर्शन मिळेल. तुमच्या मार्क्स, कॅटेगरी आणि बजेटनुसार तुम्हाला सर्वोत्तम कॉलेज कोणते असेल, सोबतच जॉईन झाल्यापासून तर तुमच्या कॉलेजच्या पहिल्या दिवसापर्यंत आम्ही तुमच्या सोबत असू. इंटरेस्टेड असाल तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा आणि आमच्या सोबत जॉईन व्हा.